सांगलीमध्ये शिवराय अंगात येत असल्याचं सांगत नरबळी आणि महिलेला गर्भपाताचा सल्ला देणाऱ्या 3 भोंदू बाबांविरोधात गुन्हा दाखल झालाय। सांगलीच्या विटामधील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विटामधील कडेश्वर धाम आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून 3 भोंदूंनी फसवणूक केल्याची महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली। फिर्यादीनंतर विटा पोलिसांकडून महेश बाबर, संकेत निकम आणि सूरज उपाध्याय या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आगोरी कृत्य करण्याच्या हेनं वेटाच्या कातीनं दुर्गाष्टमी आणि काल अष्टमीच्या वेळी मारहाण केलेली आहे आणि त्या होम हवन आणि आगोरी कृत्याकरता खर्च म्हणून पैसे देण्यास भाग पाडलेला आहे। याबाबत गुन्हा दाखल झालेला असून तिन्ही आरोपींना विटा पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे। यातील कडेश्वर धाम या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांची आर्थिक फसवणूक व त्यांना भीती घालून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे आघोरी कृत्य करण्यास भाग पाडले गेले आहे। यामध्ये माझी सर्वांना विनंती आहे की यामध्ये पीडित अजून कोण असतील तर त्यांनी येऊन आम्हाला भेटावं व त्यांच्यावरती कारवाईसाठी आम्ही पोलीस प्रशासनासोबत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिथं नेहमी सदैव तत्पर राहू। धाराशिवच्या परंडा बाजार समितीतील दुकाने तोडण्याच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळाली। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून ही तात्पुरती स्थगिती देण्यात आली। धाराशिवच्या परंडा बाजार समितीमधील दुकाने तोडण्याच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे। औरंगाबाद खंडपीठाकडून दुकानं तोडण्यास ही तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे। पुण्यातील हवेलीमध्ये शेतीच्या वादातून उभ्या उसाचं पीक जमीनदोस्त झाले। शेतात काम करणाऱ्या महिलांना आरोपीनं शिवीगाळ करत मारहाण केली। 7 ते 8 आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। 200 सीताफळाची झाडं आणि आंब्याची झाडं तोडून नष्ट करण्यात आले। शेतातील ठिबक सिंचन पाईपलाईन आणि विजेचं कनेक्शन देखील तोडण्यात आले। तोडफोडीमुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लाखोंची फसवणूक करण्यात आली। आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले। 5 आरोपींना अटक झाले। सातारा गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली। या प्रकरणात तब्बल 21 युवक आणि युवती आणि 4 महिलांचा सहभाग आहे। कोल्हापूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर यंत्रमागधारकांनी आंदोलन केले। यंत्रमागधारकांनी मजुरी वाढ मिळवण्यासाठी गेल्या 3 आठवड्यापासून आंदोलन केलं जात आहे। मात्र यंत्रमागधारकांवर गुन्हा दाखल केल्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर हे आंदोलन सुरू आहे। काही आंदोलकांनी दुपारी यंत्रमाग कारखान्यात जाऊन मागावरील कापडाचे तागे हे कापले होते, तर काहींनी घरावर दगडफेक केल्याच्या कारणातून आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे। मुंबईतील परळमध्ये कामगार मैदानावर युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली होती। आदित्य ठाकरे यांनी यावेळी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे। मुंबईच्या परळमध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेला आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हजेरी लावली। त्यांनी स्वतः या ठिकाणी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतलाय। बीड, केज आणि पाटोद्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय। वादळी वाऱ्यात काही ठिकाणी झाडांना नुकसान झाले, तर उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। बीड, केज आणि पाटोद्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे। अनेक झाडांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसलेला आहे। नागरिकांची देखील मोठी पंचायत उडाली। सोलापूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झालाय। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार सोलापुरात पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली। मागील 2 दिवसांपासून सोलापुरात ढगाळ वातावरण होतं। सोलापूर शहरात मुसळधार पाऊस झालाय। सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी पावसानं सुरुवात झाली। अद्याप देखील या ठिकाणी पाऊस कायम आहे। पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष अंकाची निर्मिती करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन होणार आहे। भाजप नेते रवींद्र चव्हाणांच्या पुढाकाराने विशेष अंकाची निर्मिती करण्यात आली।